हाय फ्रेंड्स, जय शिवराय. तर आपल्या राईडचा आज चौथा दिवस आहे. आपण मंदिरामध्येच स्टे केलं होतं. जस्ट इथे झोपले होते, ते पण काही जण आहेत ते पुष्करला चालल्यात. आजच्या दिवसाची सुरुवात चहाने झाली. त्यानंतर मंदिरातील गुरुजींनी आम्हाला प्रसाद आणून दिला. आमच्याप्रमाणेच एक फॅमिली प्रवास करत होती. त्यांनी पण ह्या मंदिरात स्टे केलं होतं. त्यांच्यासोबत गोंडस लहान बाळ होते. आमचे सर आणि लहान बाळांचं काहीसं अलगच नातं आहे. ह्यांना कुठेही लहान बाळ दिसले की ते स्वतः पूर्णपणे त्यांच्यात रमून जातात. आजही काहीसं तसंच झालं. सामान पॅक करता करता स्वीट पण त्या लहान बाळात रमून गेला होता. मध्येच त्यांना खेळवलं आणि मध्येच रडवलं. त्यानंतर आम्ही खूप साऱ्या गप्पा मारून गेलो फ्रेश व्हायला. हा अनुभव काहीसा अलगच होता. मंदिराच्या एंट्रीलगतच आम्ही फ्रेश झालो. त्यानंतर आम्ही लगेच निघणारच होतो, पण आपल्या नवीन झालेल्या फॅमिलीने आपल्यासाठी लंच बनवलं होतं. आम्हाला त्याची थोडीसुद्धा कल्पना नव्हती. मग आम्ही पण त्यांना आपली मच्छी बनवून दिली, बोंबील फ्राय. त्या ताईंना मी थँक्स बोलले, तर ते स्मित हास्य करत मला बोलले की थँक्स बोलू नये, प्रेमाने काहीही बनवलेलं प्रेमाने खावं, तरच ते आपल्या अंगी लागते. मी तर आपली संस्कृती जपते. अतिथी देवो भव, हीच तर आपल्या देशाची खरी संस्कृती आहे. खरंच त्यांचे हे शब्द ऐकून खूप बरं वाटलं. आज ही माणुसकी आणि संस्कृती कुठेतरी जिवंत आहे. त्यानंतर आम्ही एकत्र फॅमिली बसलो जेवायला. त्यानंतर त्यांना बाय करून आम्ही निघालो प्रवासाच्या पुढच्या दिशेने. थोडंच पुढे आल्यावर भेटली खूप सारी गरमी आणि धुळीचा प्रसाद. खूप गरमी होती, त्यामुळे थंड पाणी घेत होतो तेव्हा दिसले काही रायडर्स. ते नुकताच लडाख राईड करून घरी परतत होते. 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही मध्येच घेतला ब्रेक. रस्त्याच्या कडेला झाडाखाली नंदीला पार्क करून स्वीट झोपला होता. तिथे काही आजोबांचं गेम चालू होतं. पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. पुन्हा मध्येच ब्रेक घेतला. रस्त्यातून जात असताना मध्येच अचानक बैल रस्ता ओलांडत होते. असे 3-4 वेळा झाले. खूप गरमी जाणवत होती, त्यामुळे आम्ही उसाचा रस प्यायला पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. आता काहीशी संध्याकाळ होत आली होती. खूप झोप आली होती, त्यामुळे आम्ही मध्येच थांबून चहा प्यायलो. आता संध्याकाळचे 6 वाजले होते. पुढे निघालो प्रवासाच्या दिशेने. मग वाटेत खाल्लं बदाम शेक. पुन्हा निघालो प्रवासाच्या दिशेने. नंदीची पीठपूजा करून दादांना बाय करून निघालो प्रवासाला. आता रात्रीचे 10 वाजले होते. मध्ये स्वीटला दिसलं नॉनव्हेज बॅनर. त्याच वेळेस सरांनी गाडी स्टॉप करून ताव मारला मटण थाळीवर. 10:30 वाजता आम्ही जेवलो. त्यानंतर 1:30 वाजेपर्यंत आम्ही राईड केली आणि थांबलो एका बस स्टँडवर रस्त्याच्या कडेला. खूप झोप येत होती, त्यामुळे आम्ही इथे स्टॉप घेतलं, राजस्थान रानासारमध्ये. व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक शेअर करा. थँक्यू. भेटूया लडाख राईडच्या नेक्स्ट पार्टमध्ये. टेक केअर. बाय.